आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं मंजिरी ती बॉटल घराच्या आसपासच खड्डा खोदते आणि त्यात टाकते. अंबिका कन्फ्यूज असते. ती तिच्याशीच बोलत असते की कुठे आणून टाकलंय मला, किती अंधार आहे, ना खाली ना वरती ना इकडे ना तिकडे, कुठेच जाता येत नाहीये. कुठे आली मी, कुठला हा मुक्तीचा मार्ग आहे, मला मायाने तर कळीत नसेल केलं. तेव्हा अंबिका तू खूप घाबरते की मला मायानेच कैद केलेलं वाटतंय. इकडे अथर्व आणि मीरा फाईलमध्ये बघतात तेव्हा त्यांना मीराला असं दिसतं की तिची बहीण जी हरवलेली आहे ती राधा म्हणजेच माया आहे. तेव्हा तेव्हा अथर्व बोलतो, मीरा, माया तुझी बहीण आहे? तेव्हा मीरा बोलते, नाही, माया ही माझी बहीण असूच नाही शकत, कारण की तिनेच अशी बोलणार. तेवढ्यात मीरा शांत बसते आणि ती मनात बोलते की माया ही माझी बहीण असूच नाही शकत, तिने आपल्या अंबिकेताईचा खून केलाय, ती माझी बहीण कशी असू शकते? तेव्हा अथर्वला ती सांगते की माया माझी बहीण नाहीये, माझी ताई. मीरा रडत असते, माया माझी बहीण कशी असू शकते? तेव्हा अथर्व बोलतो, आय नो, फोटो खरंच खूप खराब झालाय, पण बघ ना, ओळखीचा वाटतोय का? तेव्हा माया बोलत असते, तेव्हा मीरा मायाबद्दल बोलत असते की माया माझी बहीण असूच नाही शकत. तेव्हा अथर्व बोलतो की फोटो नीट एकदा चेक कर. तेव्हा मीरा बोलते की नाही, फोटो एकदमच खराब झालाय. तेव्हा अथर्व बोलतो की ओके ओके, रिलॅक्स. बघ, इन्फॉर्मेशननुसार तर असं दाखवते की 13 जानेवारी 2005लाच तुझं घर बोलणार. तेव्हा अथर्व बोलतो की ॲक्सिडेंट झाला होता, मग तुझी बहीण हरवली आणि 24 जानेवारी 2005ला हे ॲडमिशन झालंय. तेव्हा मीरा बोलते, अहो पण माझी बहीण एवढ्या लांब इथल्या आश्रमामध्ये कसं येईल? तेव्हा अथर्व बोलतो की हां काका, पण इथे ही ॲडमिशन कोणी केलं तुम्हाला काय आठवतं? तेव्हा ते काका सांगत असतात की हां, ते जावळेबाई म्हणजे त्या रस्त्याने येत होत्या, त्यांना रस्त्यात सापडली ही मुलगी. तेव्हा ते काका बोलतात, मी त्यावेळी नवीन जॉईन झालो होतो, त्यामुळे मला काही माहीत नाही हो. तेव्हा अथर्व बोलतो, ते जावळेबाईंचा नंबर आहे का तुमच्याकडे, इन केस आम्हाला त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली तर? तेव्हा ते काका बोलतात की अहो पण जावळेबाई 4 वर्षापूर्वीच वारल्या. तेव्हा अथर्व बोलतो की अरे, आपण सगळीकडनंच अडकतोय. तेव्हा मीरा बोलते, अहो पण माझ्या राधाताईचं नाव माया का ठेवलं असेल? तेव्हा ते काका बोलतात, अजून 2 ॲडमिशन राधा नावाचे होते, कदाचित त्याच्यामुळे नाव बदललं असेल. तेव्हा मीराला खूप आनंद होतो. तेव्हा मीरा बोलते, काय म्हणाल तुम्ही, आम्हाला त्यांची फाईल दाखवा ना मग. तेव्हा ते काका बोलतात की पण त्यांची ॲडमिशन 2001ची आहेत, तारीख मॅच होत नाही ना. तेव्हा अथर्व पुन्हा त्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की मीरा हे बघ, राधा नावाच्या मुलीच्या मानेवर जन्मखून होती, तुझ्या ताईच्या नावावर जन्मखून होती. तेव्हा मीराला काहीच आठवत नसतं, ती थोडी रडायला लागते आणि बोलते की काहीच आठवत नाही. तेव्हा अथर्व बोलतो, हे बघ तू रडू नकोस, हे बघ आपण चेक करू, जर मायाच्या मानेवर जन्मखून नसेल तर माया तुझी बहीण नाही, पण जर का जन्मखून असली तर. तेव्हा मंजिरी इकडे मायाच्या मानेवर जन्मखून असते, ती बघत असते आणि बोलते, तुझी निरुपयोगी जन्मखून इतकी महत्त्वाची ठरेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा माया बोलते, मॅडम तुम्हाला काय म्हणायचे? तेव्हा मंजिरी बोलते की तुझ्या जन्मखुनीच्या मानेवर जी डोकं दिलं ना त्याचा पण वापर करत जा कधी. तेव्हा मंजिरी तिला सांगत असते की मीरा आणि अथर्व कुठे गेले? तेव्हा माया सांगते की ते आपल्या आश्रमात गेले, तिथे मग ते फॉर्म बघतील आणि मग फॉर्मवर जन्मखून असेल आणि घरी येऊन माझी जन्मखून बघतील. तेव्हा मंजिरी बोलते, बघ माया, आहे तुझ्याकडे डोकं, पण आता ना त्याला झोपू देऊ नकोस. तेव्हा मंजिरी बोलते, जा आपल्या खोलीत जा आणि नाटक करायची तयारी कर. तेव्हा माया बोलते की डोंट वरी मॅडम, ते मला जास्त चांगलं जमतं. तेव्हा मंजिरी बोलते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उगाच आगाऊपणा करत जास्त बडबड करू नकोस. तेव्हा मायाला मंजिरी सांगत असते की मीराशी आधी जशी वागते ना तसंच वाग, खरं खरं, अजिबात तिला काही डाऊट येईल असं वागू नको. इकडे अंबिका खूप टेन्शनमध्ये असते की कुठे अडकली म्हणून. इकडे अथर्वच्या आत्या, मामा आणि अजित गप्पा मारत असतात. तेव्हा तिथे मायाही येते आणि माया येते त्यानंतर अथर्व आणि मीरा तिथे येतात. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की तू तुझं काम कर, मी वेदाकडे थांबतो. तेव्हा मीरा बोलते की हो. मीरा मायाजवळ येते आणि बोलते की माया, चल खोलीत चल तुझ्या, मला तुझ्याशी बोलायचे. तेव्हा माया बोलते, इथेच बोल ना, काय काम आहे? तेव्हा मीरा बोलते की येतेस की तुला ओढत नेऊ? तेव्हा माया बोलते की काय मूर्खपणा आहे हा. तेव्हा मीरा तिचा हात पकडते आणि तिला खोलीत घेऊन जाते.
मायाला मीरा ओढत घेऊन येते आणि तिला बोलते की माया वळ. तेव्हा माया मुद्दामच नाटक करते की काय चाललंय, काय फालतूगिरी ही. तेव्हा मायाला माहिती असतं की ही काय करणार आहे, पण माया मुद्दाम नाटक करत असते. तेव्हा मीरा तिला वळवते. मीरा डोळे मिटून हळूच तिचे केस बाजूला करते आणि बघते तर बर्थ मार्क बघून मीराला खूप टेन्शन आणि खूप शॉक होते. तेव्हा माया वळते आणि बोलते, झालं काय होतं माझ्या मानेवर, काय बघायचं होतं तुला, माझ्या मानेवर बर्थ मार्क आहे. तेव्हा मीरा टेन्शनमध्ये येते. मीरा मनात बोलते की ही खरंच माझी बहीण नसेल ना. मीरा पटकन ग्लासात पाणी असतं, पाणी घेते आणि तिचा पदर बुडवते आणि मायाकडे येते, बोलते माया वळ. आणि ती बर्थ मार्क पुसण्याचा ट्राय करते. तेव्हा माया उगाच बोलत असते की मीरा काय करते हे, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. मायाला हसायला येत असतं, पण मीराला खूप टेन्शन येत असतं. ती बर्थ मार्क पुसण्याचा ट्राय करते, पण तो पुसत नसतो. तेव्हा माया मीरावर चिडते, मीरा काय फालतूगिरी चालू आहे ही, हे काय चाललं होतं तुझं, सांग नाही तर मुस्काट फोडेल तुझं. तेवढ्यात तिथे अथर्व येतो. तेव्हा माया बोलते की अथर्व बघ ना काय चाललंय हिचं, काय करते ही. तेव्हा अथर्व मीराला खुणवतो. तेव्हा मीराही त्याला खुणवून हो सांगते. तेव्हा माया मुद्दामच नाटक करते की अरे काय चाललंय हिचं, ही माझं बर्थ मार्क का चेक करते, तुला माहिती आहे का. तेव्हा अथर्व बोलणार की माया ॲक्च्युली. तेवढं मीरा बोलते की वेदाचे बाबा मला गावी जायचे, मला एकदा नागनाथ काका आणि माझ्या बाबांशी बोलायचंय. तोपर्यंत तिला काहीच सांगायची गरज नाही. तेव्हा माया बोलते अरे काय सांगायची गरज नाही, अथर्व सांग ना. तेव्हा अथर्व बोलतो मीरा चल आपण आता जाऊया तुझ्या गावी, हिला पण घेऊन जायचे. तेव्हा मीरा बोलते हो चल. मीरा तिचा हात धरून तिला ओढून घेऊन जाते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा काय झालंय, तू हिला असं हाताला धरून का घेऊन आलीस, काही केलं काही नाही, काही केलं असेल तर सांग मग बघते. तेव्हा मीरा बोलते नाही बाईसाहेब, तिने काही केलेलं नाहीये, पण काहीतरी घडतंय. तेव्हा मीरा सांगते की आईसाहेब मी आणि वेदाचे बाबा गावी जातोय, आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, पण तोपर्यंत मायाला कुठेच जाऊ देऊ नका, हिला इथून हलवूही देऊ नका आणि ना कोणाशी फोनवर बोलूही देऊ नका. तेव्हा मंजिरी बोलते की हो ते सर्व ठीक आहे, मला कळते, पण काय चाललंय मला काही समजत नाहीये, कुणी सांगतंय का मला. तेव्हा अथर्व मंजिरीला थोडा बाजू घेतो आणि सगळी स्टोरी सांगतो. तेव्हा मंजिरी उगाच नाटक करते आणि बोलते हे कसं शक्य आहे, मला काहीच कळत नाही. तेव्हा मीरा बोलते म्हणून बाईसाहेब मी सांगते की आम्ही गावी रिटर्न येईपर्यंत हिला काहीच सांगू नका, हिला काही सांगायची गरजच नाही. तेव्हा माया मुद्दाम बोलते अरे काय सांगायची गरज नाही, मला कोणी सांगतंय का. मंजिरी बोलते मीरा हे विश्वास ठेवण्या पलीकडेच आहे. तेव्हा मीरा बोलते तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब आम्ही गावी जाऊन त्यानंतर आपण बोलूया ना. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे मीरा या तुम्ही जाऊन. तेव्हा ते दोघं जातात. तेव्हा मंजिरी पटकन दरवाजा लावते आणि हसायला लागते आणि मायाला बोलते कळतं का काय चालू आहे. मीराला तिची बहीण सापडली, पण तिला तिचा आनंद व्यक्तच करता येत नाही. तेव्हा माया बोलते खरंच मॅडम तुम्ही प्लॅन केला एकदम परफेक्ट वर्कआउट झालाय. तेव्हा अथर्व मीराला बोलते की आपण मायाला सांगायला पाहिजे होतं. तेव्हा मीरा बोलते नाही वेदाचे बाबा, आधी मला खात्री होऊ द्या ना, मग सांगूयात ना. तेवढे ते अनन्या आणि वेदा येते. वेदा बोलते की आई बाबा किती बिझी आहात तुम्ही, मला सोडून चालले एकट्याला. तेव्हा मीरा बोलते नाही गं, थोडं महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्हाला जावं लागते. तेव्हा अथर्व बोलतो बाळा तुझ्या आईची गोष्ट हरवली, ती सापडली की आम्ही लगेच परत येऊ. तेव्हा वेदा बोलते की ठीक आहे, जर ती सापडली तर आपण बच्चा पार्टी करूया. हां आत्या. तेव्हा अथर्वचे बाबा तेव्हा अथर्व बोलतो की हो ठीक आहे नक्कीच, तुला जे खायचे ते खा. तेव्हा अथर्व वेदा आणि अनन्या बोलत असतात. तेव्हा मीरा अंबिकाच्या फोटोजवळ येते आणि बोलते की अंबिकाताई तुझी खूप आठवण येते गं. अगं जिच्यासाठी मी धडपडत होती ती माझी बहीण मला सापडली आहे, पण तिने तुझा खून केलाय. मला नाही वाटत गं ती माझी बहीण. हे जे रेकॉर्ड भेटलेत ना ते सगळे खोटे निघायला हवेत. हवं तर मी अजून वाट पाहायला तयार आहे, पण ती माया माझी बहीण नसायला पाहिजे. मीराला अंबिकाच्या फोटोसमोर उभे राहून रडायला येतं आणि त्याचा एपिसोड संपतो.